हाय फ्रेंड्स, आज आपण अख्खा मूग याची रेसिपी बघणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने. मूग पौष्टिक असतं पण मुलं खायला बघत नाही, त्यासाठी आपण ह्याचे पकोडे करणार आहे. पकोडे मुलांना खूप आवडतात. तर रात्रभर मूग आपण भिजवून घेतलं होतं. आता ह्याचं थोडं जाडसर पेस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम बारीक पेस्ट नाही, थोडं जाडसरच पेस्ट करून घ्यायची आहे. ह्यात आपण आता मसाले टाकूया. ही पेस्ट झाली आपली तयार. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ह्यात बारीक चिरलेला उभा कांदा चिरलेला टाकू शकता. आपण ह्यात आता मसाले मिक्स करूया. मीठ चवीनुसार, लाल तिखट, थोडं धने पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद. आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं मूगच्या पकोड्याचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करतोय. तेल गरम झाल्यावर आपण त्यात मूगचे पकोडे चमच्याने सोडणार आहे. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हाताने पटापट सोडून मोकळे होऊ शकता. चमच्याने थोडा वेळ लागतो, पण एक प्रॉपर वे म्हटल्यावर हाताने कसं हातावर तेल उडण्याचं शक्यता असते, पण आपण थोडं सेफ्टी वापरून आपण चमच्याने छोटे मोठे तुम्हाला जे साईज आवडेल, हे छोटा साईज, हे मोठं साईज, तुम्हाला जसं पकोडे करायचे. तेल थोडं गरम होऊ दे. तेल गरम झालं की आपण त्यात पकोडे सोडणार आहे आणि तळून घेणार आहे. आपण चेक करून पाहूया आपलं तेल गरम झालं आहे की नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे पकोडे किंवा मोठे मोठे, जसं मी सांगितलं तुम्हाला जसं उरकायचं आहे पटापट मोठे पकडून टाकून उरकून घ्या, नाहीतर छोट्या छोट्या मुलांसाठी छोटे छोटे पकोडे टाकून व्यवस्थित तळून घ्या. कारण आपल्याला भरपूर कामं असतात, हे एकच काम नाही आहे आपल्याला. म्हणून काय होतं, हाताने घ्यायचं, पटापट टाकायचं, मोठे मोठे टाकायचे आणि काम संपवायचं, आहे की नाही. तर आता आपण ह्यांना छान थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. मध्ये मध्ये चालवत राहायचं आहे, नाहीतर एकाच साईडने पकोडे ब्राउनिश होतील, दुसऱ्या साईडने शिजणार नाही. म्हणून मध्ये मध्ये चमचा चालवून त्यांना आलटी पलटी करायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, आपले पकोडे तयार झाले आहेत. आपण यांना प्लेट्समध्ये करून घेऊ. आपले मूगचे पकोडे तयार झाले. हे बघा, आता तुम्ही ह्याला ग्रीन चटणी, पुदिन्याची चटणी म्हणा, सॉस म्हणा, किंवा मुलांना शेजवान चटणी आवडती, त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा असं पण खाऊ शकता. विदाऊट चटणी खूप छान लागतात खायला. नक्की ट्राय करा. थँक्यू.